Man from Manere. थँक्यू सो मच योगेश. कृष्णा मडवी कुठे असेल तर आपण यायचं लगेचच कमेंट्री बॉक्स मध्ये. मिका फायनलची आपल्याला मॅच इथनं पाहायला मिळेल. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला युवराज 11 गावदेवी उंबारली टीमच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि खास करून आमचे सुखदेव दादा पाटील देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. दुपारपासून ते देखील मात्र या मॅचचा आनंद घेतात आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्या टीमची झाली आहे. आणि नुकताच सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय महेश दादा गायकवाड हे देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धर्मवीर चषकामध्ये मेगा फायनलची मॅच 3 वर्ष असेल. सामना सुरू होतो. स्टार्टिंगला सज्ज आहेत खेळण्यासाठी भावेश पाटील. पहिलाच बॉल वरती विकेट. सुरुवात आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळते. टीम दत्तकृपा वडवलीच्या माध्यमातून फलंदाज बाद. कल्याण शहराचा आला रे शिवाचा छावा वाघ कल्याण शहराचा नावात सेनेचा अरविंद मत्रे काका यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं आहे. विकेटच्या हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक आणि ओव्हर हॅट्रिक जरी कंप्लीट केली तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दत्तकृपा वडवली टीम साठी दरम्यान पारितोषिक डिक्लेअर झालाय. पहिल्या बॉलवरती आली विकेट. 22 अच्छा अगोदर देखील त्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती अशीच आउट झाली होती आणि आता देखील मात्र ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला भेटला. 3 वर्षी ही मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम ही स्पर्धा जबरदस्त स्पर्धेचं आयोजन. ओव्हर द विकेट. सचिन भोईरसाठी यावेळेचा फटका हवेत आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. सचिन भोईरने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. भगवा षटकार. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. ओव्हर द विकेट ना अजून एक चांगला फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सचिन भोईरच्या माध्यमातून. आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. याच्या अगोदर षटकार हा मात्र येतोय चौकार. मैदानी सामना हा रंगणार. मैदानी सामना हा रंगणार. मैदानी सामना हा रंगणार. बघतील सारे संघाने थोर क्रिकेट संघाचे कर्णधार. क्रिकेट संघाचे कर्णधार. क्रिकेट संघाचे संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाते 10 वरती. यावेळीचा फटका हवेत आहे. मिस टायमिंग जे येऊ शकेल. विजय आहे जज करताय. जजमेंट खूप चांगला आहे. लागणारा अजून एक मोठा धक्का. टीम उंबारलीला फलंदाज बाद. नवीन बासमन येतात मैदानात मध्ये कुमार पाटील. संघाची धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती एकूण
10 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आला होता. 22 दरम्यान शून्यावरती बाद झालं होतं. त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर सचिन भोईरची विकेट. सागर पाटील अप्रतिमा खेळाडू आहे वडवली टीमचा. गती कमी केली आहे त्याचा फायदा दरम्यान टीम वडवलीला झाला आहे, मात्र फिल्डिंग खराब आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आणि आता मात्र ही तिसरी देखील धाव इथनं कंप्लीट केली जाईल. लेझी क्रिकेट दत्तकृपा क्रीडा नक्कीच टीम वडवलीच्या माध्यमातून 3 धावा इथनं अजून मिळतील. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 13. 2 खेळाडू बाद झाले आहेत. युवराज 11 गावदेवी उंबारली अगेन्स्ट दत्तकृपा वडवली. मेगा फायनलची मॅच 3 ओव्हरची. धर्मवीर चषक पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलेल यासाठी हा संघर्ष. एक रिस्की सिंगल इथने येते. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या झाली आहे दरम्यान 14 धावा. एका षटकाचा केस आपल्या पॉवर प्लेचा जो पहिलं षटक होतं तो मात्र कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना 14 धावा. स्कोर बोर्डवरती चांगली सुरुवात झाली नव्हती, मात्र सचिन एक षटकार एक चौकारनं धावसंख्येला आकार दिला आणि दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 14. धर्मवीर चषकाचं अप्रतिम आयोजन, सातत्याने नवीन नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात धर्मवीर चषकाच्या माध्यमातून. आज सर्वांसाठी जेवणाची देखील व्यवस्था केली गेली होती. राऊंड विकेट ना अरविंद पाटील हा देखील एक सिनियर खेळाडू आहे वडवली टीमचा. यावेळेस समोरच्या दिशेने केल्यात खेळाडू उपस्थित आहेत. विजय झेल तिथं पकडला जाईल. कुमारला देखील इथं मैदान सोडावं लागतोय. फलंदाज बाद. आमच्या दादाचं नाव आज गाजतंय साऱ्या ठाणे जिल्ह्यात. त्याचं लोकांशी प्रेमाचं नातं दादा. नवीन बासमन जातो मैदानाच्या आतमध्ये. प्रेमनाथ भोईर पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. अरविंद राऊंड विकेट. हा प्रकार आहे. फटका देखील सुंदर पाहायला मिळतो आपल्याला. पाठवलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजकुमार पाटीलच्या बॅट मधून आक्रमण. विकेट 6. आमच्या दादाचं नाव आज गाजतंय साऱ्या ठाणे जिल्ह्यात. त्याचं लोकांशी प्रेमाचं नातं दादा साऱ्यांच्या हृदयात. कल्याण पूर्वेची शान आमचा जीव की प्राण. कल्याण पूर्वेची शान आमचा जीव की प्राण. MG आमचा दिल. थँक्यू डीजे. सुंदर संगीत, तेवढी चांगली बॅटिंग. राऊंड विकेट फुलर लेन. चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू डीप मध्ये वेगाने. विजय तिथं उपस्थित आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. फेक देखील तेवढी चांगली पाहायला मिळते आपल्याला. एकच धाव इथनं घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 21. 21 धावा आहेत. षटक क्रमांक 30 दुसरं सुरू आहे. अजून एका षटकाचा खेळ याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच मेगा फायनलची आपल्याला पाहायला मिळते. 2 टीम संघर्ष करतील धर्मवीर चषकामध्ये. स्टेप आउट झाले. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. डॉट. चांगली गोलंदाजी. षटकामध्ये अरविंद कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट देखील आली होती. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला वडवली टीमच्या माध्यमातून पाहायला भेटली होती आणि आजच्या दिवसामध्ये उंबारली टीमने चांगली कामगिरी केली. राऊंड विकेटनं फुलर लेनचा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केलाय, मात्र 2 धावा इथनं घेतल्या जातील. 1 शॉट. एकच धाव इथनं असेल. खूप चांगलं लक्ष नक्कीच शशांक पाटील तिथे उपस्थित आहेत प्रमुख अंपायर म्हणून.
थोडस आपण स्पीडअप करा मॅचला. एकच धावीत असेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 22. दुसरं षटक आहे अरविंद पाटीलचं. आणि प्रेमनाथची बॅटिंग आता मात्र खूप महत्वाची असेल. प्रेमनाथची इनिंग या मॅच साठी खास करून त्याच्याकडनं तशीच अपेक्षा केली देखील जाते. राऊंड विकेट. यावेळेस आताचा चेंडू चांगला आहे. स्विंग आणि मिस. डॉट. चांगली गोलंदाजी अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण बघितलं सोमनाथ भुईरचा अनुभव. 10 धावा त्यांनी डिफेन्स केल्या. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. दरम्यान 22 धावा. 11च्या सरासरीने 22 धावा आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. जस्ट डीजे शहराचा आला रे शिवाचा छावा आहे. वाघ कल्याण शहराचा आला रे शिवाचा छावा आहे. वाघ कल्याण शहराचा. थोडासा वेग कमी घ्या. सतीश तुम्हाला बॅटिंग करायची आहे दुसऱ्या डावामध्ये. या अनुषंगानं आपण मात्र वेग कमी खर्च करायचे. अंतिम षटकाला सुरुवात झाली. ऑन साइडला पहिला चेंडू खेळलेत राजकुमार पाटील आणि दरम्यान इथनं एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 23-23. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज आहेत पुन्हा एकदा प्रेम भोईर. हा प्रकार आहे फटका देखील स्वारकाटच्या माध्यमातून अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये प्रेमनाथ भोईरच्या बॅटमधून षटकार. डीजे या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे की एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवलाय. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दमदार बॅटिंग करत असताना फाटवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवसेना षटकार. मॅच बॉल दरम्यान येतोय. फटका काय होता जबरदस्त क्लासिकल फटका. ब्लॉक हॉल मध्ये नक्की चेंडू होता. त्याच्यावरती हेलिकॉप्टर शॉट देखील आपल्याला पाहायला मिळतो. 35वा स्कोर बोर्ड वरती. प्रेमनाथ भोईरच्या माध्यमातून आक्रमण. याच खेळासाठी जाणलं जातं प्रेमनाथ भोईरला आणि तो आपल्याला खेळ देखील पाहायला मिळतो. आता मात्र राऊंड विकेट जातील. ब्रावला आता मात्र आक्रमण रोखावा लागेल. राऊंड विकेट. आताचा मात्र चेंडू चांगला आहे. राऊंड विकेटनं गती कमी केली ब्रावोने आणि त्याचा फायदा देखील होता. सना डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. संघाची धावसंख्या दरम्यान स्कोर बोर्ड वरती एकूण झाली आहे 35. 35 बोट. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज प्रेमनाथ भोईर. यावेळेस समोरच्या दिशेने अजून एक आक्रमण. आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या मध्ये. मेगा फायनलच्या या मॅच मध्ये ठोकला षटकार. गायकवाड नगर सेवक महेश गायकवाड नगर सेवक पुढारी शिवसेनेचा. आला रे शिवाचा छावा. वाघ कल्याण शहराचा. आला रे शिवाचा छावा. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 41. गती कमी केली आहे. मिस टायमिंग आहे. शॉट जेल तर होणार नाहीये. 2 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जात आहेत.
आणि विकेट महत्वाची आहे या गोष्टीची नक्कीच मी तर म्हणाल जाण आहे दोन्ही या खेळाडूंना. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाला आहे. एकूण 3 षटकांचा खेळ संपला मेगा फायनलच्या मॅच मध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा बनवल्या गेल्या. या मॅच मध्ये 43 धावा बनवल्या गेल्या आहेत. 44 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे. सामना जिंकण्यासाठी दत्तकृपा 11 वडवली टीम. आता मात्र या मॅच मध्ये मोठा संघर्ष नक्कीच करावा लागेल. पहिले षटक फेकलं गोलंदाज सागर पाटीलनं 14 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण खूप चांगली गोलंदाजी बघितली अरविंदने 8 धावा खर्च केला, 1 विकेट घेतला. त्याच्यानंतर सतीशचा हा षटक भरपूर मोठा होता. या षटकामध्ये एकूण 21 धावा खर्च केल्या आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 43 धावा. 44 टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. धर्मवीराची नक्कीच मी तर म्हणेल ही अप्रतिम जी ट्रॉफी आहे या चषकाची ती मात्र पहिल्या क्रमांकाची कोण उचलेल यासाठी मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा मात्र मॅच सुरू होईल या 44 धावा इथनं बनवल्या जातील की रोखल्या जातील ऐकूया आपण आमचे सहकारी समालोचक मित्र योगेश मडवी यांचा आवाज. धर्मवीराच्या आशीर्वादाने सामने होतील हे दमदार, सामने होतील हे दमदार, सामने होतील हे दमदार. गावदेवी क्रिकेट भाल संघानं आयोजन केलाय हो भरदार, आयोजन केलाय हो भरदार, आयोजन केलाय हो भरदार. भगवा मानाचा फडकून मैदानी उदलून गुल्लाल, भगवा मानाचा फडकून मैदानी उदलून गुल्लाल. आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान. थँक्यू सो मच राहुल भोईर. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम कडमर्शकांचं स्पर्धेच्या वतीनं मी स्वागत करत आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन मॅचला पाहतात त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहे. धर्मवीर चषक 2021चं शेवटचं पर्व आपण पाहतो मैदानावरती आणि आज शेवटच्या टप्प्यातला शेवटचा मॅच मेगा फायनल आणि अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्या सर्वांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करत आहे. आज वाढदिवस आहे आमच्या पप्पूदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे बाबाचा आणि जल्लोष असेल आज भालगावाचा. कारण मी मगाशी देखील सांगितलं आमचे मित्र निलेश उर्फ काल्या, सुनील उर्फ काल्या ज्यांनी सांगितलं की प्रेक्षकांचे 3 प्रकार असतात, हौशे, नवशे आणि गौशे. अशा 3 प्रकारचे प्रेक्षक असतात. हौशे प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या जबल पाहायला मिळतात, नवशे प्रेक्षक थोडेसे दूरवर आणि गौशे प्रेक्षक तुम्हाला कुठे पाहायला मिळतात तर मैदानाच्या बाहेर दूरवर बसलेले पिणे वाले को मौका चाहिए. आज पप्पू दादांचा वाढदिवस आहे आणि फक्त पिने वाले को मौका चाहिए. जाऊया मैदानावरती. तो बहुत बहुत शुक्रिया. चलते मैदान के ऊपर आखिरी मुकाबला दोस्तों, दिल को बहलाने वाला मेगा फाइनल का मुकाबला. 16 टीमों ने हिस्सा लिया था इस मैदान के ऊपर, उसमें से 14 टीमें घर लौटी है और 2 टीमें मेगा फाइनल का मुकाबला खेल रहे मैदान के ऊपर. युवराज 11 गावदेवी उम्बारली टीम जो आज के दिन में बेहतरीन प्रदर्शन किया और कल के दिन की बात करेंगे तो मैदान के ऊपर दत्तकृपा 11 टीम वडवली टीम ने प्रदर्शन अच्छा किया था. वो दोनों टीमें आमने सामने. 3 ओवर का मुकाबला. गेम स्टार्ट. सलामी जोड़ी मैदान के ऊपर. पहली गेंद खूबसूरत स्ट्रोक और इस बार गेंद जाती भी बाउंड्री लाइन के बाहर. पहला खूबसूरत चौवा. वाघ कल्याण शहराचा आला रे शिवाचा छावा एमपी. वाघ कल्याण शहराचा. थैंक यू. सतीश जाधव उर्फ ब्राओ जिनके बल्ले से आता हुआ यह पहला चौका. सलामी जोड़ी सतीश जाधव और सागर पाटिल ये 2 बल्लेबाज मैदान के ऊपर पहुंच चुके हैं. तो गेंदबाज सचिन भोईर की पहली गेंद के ऊपर चौका दागते हुए क्रॉस द लाइन खेलना चाहते थे. अंपायर की उंगली आसमान की तरफ और सतीश जाधव उर्फ ब्राओ बैक टू द डगआउट.
तो सतीश यादव के विकेट का पतंग होता हुआ टीम को लगता हुआ पहला करारा झटका। टीम को जीतने के लिए लक्ष्य रखा है मैदान के ऊपर 44 रनों का बड़ा टारगेट। शाम का वक्त है, बिल्कुल हम देख सकते हैं, बिल्कुल क्लाइमेट थोड़ा सा चेंज हुआ, क्लाइमेट थोड़ा सा खराब भी हुआ है और ये मुकाबला चलता हुआ मेगा फाइनल का मुकाबला। बेहतरीन प्रदर्शन किया आज के दिन में उम्बारली टीम ने और 44 रनों का लक्ष्य रखा है इस समय बड़ौली टीम के सामने। चौंकाने के बाद दूसरी गेंद के ऊपर आउट हुआ। यॉर्कर गेंद का इस्तेमाल किया, जब तक गेंद को रोके फेंके, मौका था बल्लेबाज के पास 1 रन लेने का और इस 1 रन के साथ टीम के टोटल पहुंचे 5 के ऊपर। जीत के लिए 44 रनों का लक्ष्य है। बड़ी टीमें एक दूसरे के सामने खेलते हुए, एक तरफ जहांबाज तो दूसरी तरफ जिगरबाज, कश्मकश भरा मुकाबला, दिल के बिल्कुल मुकाबला ये बेहतरीन होगा। 44 रनों का टारगेट है। अब तक 3 गेंद में आए 5 रन और बल्लेबाज ने आ चुके मैदान के ऊपर भानुदास। सागर है सेकंड के ऊपर। टीम की टोटल 5 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर एक बार सचिन भोईर सामने की तरफ खेला, गैप में पावर प्ले शुरू है और गेंद सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, सीधे 4 रन के लिए। थैंक यू टीजे। 14.33 की औसत से रन बटोरने और इस समय टीम की टोटल पहुंचे स्कोरबोर्ड के ऊपर 9 रन। फिर एक बार तैयार, सामने ओवर पिच गेंद थी और सीधे फेंक दिया वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। लॉन्ग 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 बिग बे आउट ऑफ द पार्क, 6 रन। मैदानी सामना बघतील सारे सहारे थोर, क्रिकेट संघाचे कर्णधार, क्रिकेट संघाचे कर्णधार, क्रिकेट संघाचे कर्णधार। पप्पू म्हात्रे, गणेश म्हात्रे आयोजक आहेत छान, अक्षय म्हात्रे दादा यो आमचा आयोजक आहे तो छान। थैंक यू टीजे। तो हर लगातार 3 छक्कों के लिए 3000 का इनाम यश इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर गजानन मात्रे जिनकी तरफ से इनाम है। 1 छक्का तो लग चुका है। टीम की टोटल पहुंची 15 के ऊपर। सागर पाटिल आक्रामक हो चुके हैं मैदान के ऊपर। सतीश आउट होने के बाद जो जिम्मेदारी है वो सागर के कंधों के ऊपर है और इस समय ये देखिए फिर एक बार उड़ाने की कोशिश, गेंद हवा में, चिड़िया चुप गई खेत में। विकेट नंबर 2 सागर पाटिल, बैक टू द डगआउट। सामने होतील हे दमदार, सामने होतील हे दमदार, सामने होतील हे दमदार। गावदेवी क्रिकेट भाल संघानं आयोजन केलाय हो भरदार, आयोजन केलाय हो भरदार, आयोजन केलाय हो भरदार। भगवा मानाचा फडकून मैदानी उदलून गुल्लाल, भगवा मानाचा फडकून मैदानी उदलून गुल्लाल। आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान। सागर पाटिल बैक टू द डगआउट। नए बल्लेबाज मैदान के ऊपर जाते हुए। मुकाबला दोस्तों बेहतरीन होगा, मेगा फाइनल का मुकाबला है। जिस तरह से सेमीफाइनल का मुकाबला आपने देखा वही मुकाबला आज मेगा फाइनल का देखने को मिलेगा। 44 रन का लक्ष्य था। पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर में टीम की टोटल बनी है 15 रन 2 विकेट के नुकसान पर। सलामी जोड़ी मैदान से बाहर हो चुकी है। तो अब मिडिल ऑर्डर की जोड़ी मैदान के ऊपर पहुंचते हुए भानुदास और आकाश, ये 2 बल्लेबाज मैदान के ऊपर है। जीत के लिए चाहिए अभी भी 29 रन की आवश्यकता। बची भी 12 गेंद के ऊपर। 12 गेंदे 29 रन। दिल को बहलाने वाला मुकाबला, मेगा पानी का मुकाबला। फील्डिंग हम देख सकते हैं, बिल्कुल 5 खिलाड़ी अब बाउंड्री लाइन के ऊपर है। ऑफ साइड में केवल एक ही खिलाड़ी आप देख सकते हैं जो कवर के ऊपर है। ये देखिए बेहतरीन गेंद, प्रेम भोईर आक्रामक हो चुके हैं जिनकी बल्लेबाजी ताकतवर रही थी और पहले गेंद आउट स्पिन किया गेंद को। पहले गेंद पड़ने के बाद गेंद ने काटा बदला और सीधे विकेट कीपर की दस्तानों में। एक डॉट बॉल दबाव बढ़ा सकती है वडवली टीम के ऊपर और एक दबाव, एक डॉट गेंद मजबूती दिला सकती है उम्बारली टीम को। जीत के लिए 11 गेंद में 29 की आवश्यकता।
फिर एक बार गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद हल्का सा स्पिन और बाउंस मिला गेंद को और डॉट बॉल की समाप्ति। दबाव दबाव और दबाव, अब प्रेशर बनता हुआ मैदान के ऊपर, बल्लेबाजी के ऊपर। प्रेम भोईर गेंदबाजी करते हुए, जिन्होंने बल्लेबाजी बहुत खूबसूरत की थी मैदान के ऊपर। 21 रन की पारी उन्होंने खेली। ये देखिए फिर एक बार लाजवाब गेंदबाजी, गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद हल्का सा स्पिन देखने को मिला और बल्लेबाज क्या कर रहे हैं, खड़े खड़े खेलने की कोशिश। ये गलत क्रिकेट है, क्योंकि आप यहां पर खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं। डॉट बॉल के ऊपर डॉट बॉल, 3 गेंदे डॉट होने के बाद अब पूरी तरह से दबाव बन चुका है। 9 गेंद में 29 रन की आवश्यकता। जितना कठिन संघर्ष होगा, जीत उतनी शानदार होगी। बिल्कुल लक्ष्य दी, अभी भी बड़ा लक्ष्य है। 15 गेंदों अब जीतने के लिए 9 गेंद में चाहिए मैदान के ऊपर 29 रन। सिंगल मिली, साइक को रोटेट किया। जानते बल्लेबाज आकाश कि अब साइक रोटेट करना बहुत इंपॉर्टेंट है और इस समय आमंत्रित किया स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज भानुदास को। टीम को जीतने के लिए 8 गेंद में 28 रन की आवश्यकता। धीरे धीरे मुकाबले में मुंबाली टीम मजबूती पाते हुए, जिस टीम ने 44 रनों का टारगेट दिया था, मगर पहली ओवर में खूबसूरत शुरुआत हुई थी वडोदरा टीम की, वो शुरुआत नहीं रख पाए क्योंकि सागर आउट हुए और सतीश आउट हुए। उसके बाद ये मिडिल ऑर्डर की जोड़ी, ये देखिए खूबसूरत स्ट्रोक, स्ट्राइक मिलते ही एक दमदार स्ट्रोक देखा, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से भानुदास के बल्ले से ये शानदार छक्का। आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भालगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादा। तो जीत के लिए अब बात करेंगे टीम की टोटल आगे बढ़ती हुई 22। फिर एक बार कोशिश की है, बड़े स्ट्रोक की नजदीकी खिलाड़ी नहीं है। जब तक गेंद को उठा फेंके, मौका था बल्लेबाजों के पास 2 रन चुराने का और इस 2 रन के साथ टीम पहुंची है 24 के ऊपर। अभी भी हम बात करेंगे तो 20 रन की आवश्यकता, आखिरी ओवर में 20 रनों की आवश्यकता है। तो बिल्कुल 44 रनों का टारगेट था दोस्तों, अब 24 रन बने कि आखिरी ओवर में 20 रन की आवश्यकता। मेगा फाने का मुकाबला, बिल्कुल दर्शक कई संख्या में आज पहुंच चुके इस प्रतियोगिता को देखने के लिए। आखिरी मुकाबला, एक तरफ हम देख सकते हैं मुंबाली टीम के समर्थक है, दूसरी तरफ वडोदरा टीम के समर्थक। मेगा पैनल का ये मुकाबला सुहाना सफर दोस्तों। आखिरी ओवर बची है और आखिरी ओवर में जीत के लिए चाहिए 20 रन की आवश्यकता। क्या इस बार ये मुकाबला कौन जीतेगा, चैंपियन कौन होगा इस प्रतियोगिता का और रनर अप कौन सी टीम रहेगी इस मैदान के ऊपर। मैन ऑफ द सीरीज के लिए एलईडी टीवी आप देख सकते हैं हमारे मंच के सामने, और बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन के लिए कूलर और बेस्ट फील्डर के लिए शूज है इस प्रतियोगिता में। आखिरी ओवर, अब जिस तरह से 4 गेंद में 1 रन बनाई बल्लेबाज आकाश ने, अब मौका उनके पास फिर एक बार वापसी करने का, क्योंकि आने वाली 6 गेंद में 20 रन की आवश्यकता है। सोमनाथ भोईर को कौन बोल सकता है, पिछला मुकाबला 1 ओवर में 10 रन की आवश्यकता थी और वो मुकाबला अपनी टीम को जिता के दिया था। एक्सपीरियंस इज गुड टीचर, हमने पहले भी कहा था, उनके पास अनुभव कई सारा है और बिल्कुल अब 20 रन की आवश्यकता है। सामने आकाश है, एक आकाश जो आप देख रहे हैं पूरी तरह से बादलों से घिरा हुआ है, और एक आकाश जो वडोदरा टीम का मैदान के ऊपर बल्लेबाजी कर रहा है। देखना किस तरह से बल्लेबाजी होगी मैदान के ऊपर। बची भी 6 गेंद है, अब जीत के लिए चाहिए 20 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार, सोमनाथ भोईर। यॉर्कर गेंद और यॉर्कर किंग जिन्हें कहा जाता है, सोमनाथ भोईर जिन्होंने पहली गेंद यॉर्कर फेंकी और आकाश को चलते बनाया। तो जीत के लिए चाहिए आखिरी 5 गेंदें बची और 20 रन की आवश्यकता। मैदान के ऊपर यह मुकाबला चलता हुआ, बेहतरीन मुकाबला। आकाश काफी खराब क्रिकेट, जिनके बल्ले से 5 गेंद में केवल 1 रन आई। सामने की तरफ खेला है, ऑफ साइड में खिलाड़ी प्रेम भोईर है,
एक रन पूरा हुआ, कुछ भी नहीं कर सकते क्योंकि एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा। अब ये मुकाबला मजबूत बना है, जीत के लिए 19 रन की आवश्यकता, 4 गेंदे 19 रन। नए बल्लेबाज अरविंद पाटिल। सामने की तरफ और इस बार कैच, कमाल की कैच पकड़ी है प्रेम भूरी ने और यहां से चलता बनाया अरविंद पाटिल को। टीम को जीत के लिए चाहिए 3 गेंद में 19 रन की आवश्यकता। तो टीम की टोटल बनी है 25 रन, जीत के लिए चाहिए 3 गेंद में 19 रन की आवश्यकता। मेगा फाइनल जिस तरह से होना चाहिए था वो मुकाबला नहीं देखने को मिला क्योंकि जो मिडिल ऑर्डर के बल्लेबाज रहे थे आकाश, जिन्होंने 5 गेंद में केवल 1 रन बनाए। राहुल कहीं तो हार का, यदि हार गई टीम तो हार का एक ही कारण बनेगा, आकाश ने 5 गेंद में केवल 1 रन बनाए। यदि 5 गेंद में 7 से 8 रन भी बनते तो राहुल कहीं तो मुकाबला जीतने की चांसेस होती, मगर अब मुकाबला संभावना बहुत कम बची है क्योंकि 3 गेंद में 3 भी छक्के आते हैं तो भी ये मुकाबला नहीं जीत पाएंगे। तो गेंदबाज तैयार सोमनाथ भोईर, ये देखिए और एक क्लीन बोल्ड, यॉर्कर किंग लसित मलिंगा की याद दिलाने वाली गेंदबाजी। बिल्कुल ये उम्बाली टीम के मलिंगा और हाथ छा चुके हैं पूरी तरह से इस प्रतियोगिता में। तो केवल औपचारिकता दोस्तों इस मुकाबले में दर्शक अब बिल्कुल मैदान को छोड़ते हुए सर्व प्रेक्षक वर्गाचे मी मनापासून आभार व्यक्त करेन ज्यांनी 2 दिवस आम्हाला भरपूर चांगली साथ दिली या क्रिकेट स्पर्धेसाठी। त्या सर्व क्रिकेट प्रेक्षक वर्गाचे मी मनापासून आभार व्यक्त करेल ज्यांनी खेळपट्टी बनवली त्या पिच क्युरेटरचं, आणि आभार व्यक्त करेल 2 दिवस पंचांची भूमिका अचूक पार केली त्या दोन्ही पंचांचा आभार व्यक्त करेल। मी आभार व्यक्त करेल आमच्या सर्व आयोजन कमिटीचं ज्यांनी आम्हाला या क्रिकेट स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली त्यांचा आभार व्यक्त करेल। आमचे समालोचक मित्र, आमचे स्कोरर, आमचे लाईव्ह टेलिकास्ट, आमचे डीजे मास्टर या सर्वांचा आभार व्यक्त करेल आणि खास करून आभार व्यक्त करेल सर्व मान्यवर वर्गाचं ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करेल। आणि आभार व्यक्त करेल आई गावदेवी क्रिकेट संघ बालच्या सर्व आयोजकांचं ज्यांनी भरपूर मोठी चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवली आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते। शेवटचा एक बॉल या स्पर्धेमधला आणि या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलंय युवराज 11 गावदेवी उंबारली संघानं। अरविंद वत्रे काका यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आणि सामना जिंकलाय युवराज 11 गावदेवी उंबारली संघ चॅम्पियन स्पर्धेतला आणि रनर अप संघ दत्तगुरु क्रिकेट संघ वडवली। तर स्टंप कोणी घ्यायचे नाहीयेत कारण उद्या टुर्नामेंट आहे अंडर 19 ची, तर आपण जर ठेवायचे 1000 रुपये फाईन लागेल। तुम्हाला स्टंप घ्यायचे असले तर घ्या, 1000 रुपयाची फाईन आहे।